आप देख रहे हैं LN न्यूज। आज दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी मी प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांची एक बाईट ABP माझा या चॅनलवर ऐकली। त्यांचं म्हणणं आहे की परभणीमध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचा AB फॉर्म दिलेला नाही, अशा प्रकारचे बिनबुडाचे खोटे आरोप प्रत्यारोप केले। आणि त्यांचं म्हणणं आहे, मला हसू येते की यामध्ये इलेक्शन कमिशन आणि येथील सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा सहभाग आहे आणि त्यांनी मिळून मुस्लिम मतांचं विभाजन व्हावं म्हणून केलं। मुस्लिम मतांचं विभाजन झाल्यास फायदा कोणाला होतो हे कळायला पाहिजे खासदार साहेबांना। आणि कोणत्याही गोष्टी न करता आपण पत्रकार आहे, दोनदा जनतेने निवडून दिला, त्यामुळे काहीही बोलायचं मनात आल्यावर अशा गोष्टी करायचं। हा जो निवडणूक आयोग असतो हा ट्रान्सपेरंट काम करतो, पारदर्शकपणे काम करतो आणि तो संविधानाचा चौथा स्तंभ आहे। अशा प्रकारे या पत्रकार साहेबाला जास्त पदवी मिळाली आणि जनतेने वाव दिलं की ते चण्याच्या झाडावरच बसले, कारण की त्यांच्याकडे बंधवा मजदूर सारखे मोदी भक्त सारखे भक्त आहेत, ते काही ऐकायला तयार नाही। साहेब म्हणले, साहेबाचा आदेश अंतिम आदेश। मी तुमच्या माध्यमानं हा संदेश पोचवू इच्छितो। महाराष्ट्रात, देशात आणि राज्यात संविधानाचा राज्य चालतो आणि जो निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांनी पारदर्शकपणे काम करून जे निवडणूक प्रक्रियेप्रमाणे काम असतो तो काम केलेला आहे, नियमितरित्या काम केलेलं आहे। आणि खासदार साहेबांनी पैसे घेऊन आणि त्यांच्या माणसाला पाठवून इथे AB फॉर्म जमा केलेला, मी उमेदवारांना AB फॉर्म जमा केलेला नाही याची नोंद सर्व कागदपत्रांमध्ये आहे। हे झाला फॉर्म, मी पहिले संचिका जी भरली 1152 ला, त्याच्यामध्ये नोंद आहे की मी AB फॉर्म जोडलेला नाही। त्यानंतर 12 वाजता दुसरा संच भरलं, त्यामध्ये सुद्धा नॉट अप्लिकेबल म्हणून 3 नंबरच्या कॉलम मध्ये लिहिलेलं आहे। असं असताना पुरेशा कालावधी त्यांच्याकडे असताना त्यांच्या अवाजवी मागण्या पूर्ण न झाल्याने माझ्यावर खोटे बिनबुडाचे आरोप प्रत्यारोप करतायत। कारण सिल्लोडमध्ये त्यांनी फॉर्म दिलं, मानखुर्द मुंबई येथे त्यांनी फॉर्म दिलं। सिल्लोडचा फॉर्म त्यांची आकांक्षा पूर्ण झाली, त्यांना आर्थिक लाभ झाला म्हणून त्यांनी ते विड्रॉल करून घेतलं आणि त्याप्रमाणे मानखुर्दमध्ये त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्या आणि परभणीमध्ये न झाले, मला दबाव टाकला। मी माघार घेण्यास नकार दिला, त्यामुळे माझ्या विरुद्ध हे षडयंत्र त्यांनी तयार केला 4 दिवसात। आणि षडयंत्र तयार करून एक अर्ज दिला की यामध्ये निवडणूक आयोग असू शकतो, वकिलांना असा केलं। साहेब तुमच्या लक्षात राहू द्या, तुम्ही खासदार राहिलात, आमदार राहिलात, हा देश संविधानानं चालतो, कायद्यानं चालतो आणि एक निवडणुकाची प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेप्रमाणे राज्य निवडणूक आयोगानं तसे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मला अधिकारिता दिलेली आहे आणि मला पतंचं चिन्ह व इतर चिन्ह वापरण्यास कोणीही बंदी करू शकत नाही, या निवडणूक आयोगानं दिलेला आहे। आणि त्याचप्रमाणे माझा प्रचार आता सुरूच आहे आणि पुढेही सुरू राहणार, याची दक्षता घ्यावी। आणि जर तुम्ही तुमचा ट्विट परत घेतला नाही तर मी औरंगाबाद पूर्व मतदारसंघात येऊन तुमच्या विरुद्ध प्रचार करणार की कशा प्रकारे तुम्ही MIM पक्ष संपुष्टात आणण्याच्या उद्देशानं महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस कडून सुपारी घेतलेली आहे। तुम्ही MIM पक्ष संपुष्टात आणण्यासाठी बसलेला आहात आणि त्याचप्रमाणे तुम्ही ग्रुपबाजी आणि गटबाजी करतायत। तुम्ही मला, फेरोज लाला या माणसांना, डॉक्टर गफ्फार खाद्री यांच्या गटाची माणसं म्हणून तुम्ही फेरोज लालाचा तिकीट या प्रकरणात कापला आणि तुमच्या मनमर्जीप्रमाणे हिटलरशाही तुम्ही पक्षात चालवतात। तुमची ही हिटलरशाही खपून गेली जाणार नाही आणि पोलिसांकडे तुम्ही तक्रार अर्ज देऊन चांगलाच केलं, त्यामध्ये शहानिशा होईल आणि तुम्ही पण तयार राहा आणि तुमचा जे माणूस आला होता ना ते पण शिक्षा भोगायला तयार राहा की कशा प्रकारे तुम्ही येऊन इथे AB फॉर्म जमा केला आणि मी अपक्ष लढणार होतो, माझा तोही अधिकार हिरावून घेतला। और मतदातांना मी विनंती करतो की या इम्तियाज जलीलला तुम्ही ओळखून टाका की इम्तियाज जलील हा MIM ला बर्बाद करण्याच्या मार्गावर आलेला आहे। आणि आजही आम्ही फक्त खासदार असदुद्दीन अवैसी साहेब आणि अकबर अवैसी साहेब यांच्या तोंडाकडे पाहून पक्षाची बदनामी होऊ नये आणि पतमलीन होऊ नये म्हणून मी आजपर्यंत गप्प राहिलो, परंतु मी पुढे गप्प राहणार नाही। हा जो इम्तियाज जलील आहे तो राज्यात MIM पक्ष संपवण्याच्या याच्यात आलेला आहे आणि परभणीमध्ये त्याची आर्थिक उलाढाल झालेली आहे आणि डॉक्टर राहुल पाटील यांना मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी मला दाब दबाव टाकला, परंतु मी कोणत्याही प्रकारचं ऐकलं नाही।
इथेच न थांबता संपूर्ण एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांना विचारून घ्या, कोणत्याही प्रकारे त्यांनी सहकार्य केलेलं नाही. मी प्रत्येक वेळेस फोन लावतो, 4-4 वेळेस फक्त देवेंद्र फडणवीसचा फोन उचलला जातो आणि आजपर्यंत कोणीही हिंमत त्यांच्या विरुद्ध बोलायची दाखवली नाही. आज त्यांनी एवढा मोठा आरोप माझ्यावर केलं आणि ते स्वतःला लई मोठे पत्रकार समजतात, तर मीही दाखवून देईन की मी कशा प्रकारे वकील आहे आणि कायदेशीर मार्गाने तुम्हाला मार्ग दाखवेन आणि मार्ग दाखवल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. हे पण लक्षात ठेवा साहेब. तुम्ही असं करून परभणी शहरात आणि 96 परभणी विधानसभात एमआयएम पक्षाचं तर नुकसान करतच आहेत आणि त्याच प्रकारे माझी पतमलीन आणि आबरू नुकसान करीत आहे, याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. आणि हे लक्षात ठेवा, माझा जीव जाईल परंतु मी निवडणूक लढणार. आप देख रहे हैं औरंगाबाद ALN न्यूज। लाइक करें, सब्सक्राइब करें और शेयर करें।